2026-27च्या गळीत हंगामासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एफआरपीत 100 रुपये वाढ करण्याचा निर्णय झाला। वरवर पाहता हा निर्णय जरी स्वागतार्ह वाटत असला तरी ही वाढ अतिशय तोकडी आहे। कारण खत, पाणी आणि इंधनाच्या किमती आज गगनाला भिडलेल्या आहेत। खताच्या किमतीमध्ये 52% वाढ झाली, ठिबक खतांच्या किमतीमध्ये 85% वाढ झाली, तणनाशक 80% वाढली, शेत मशागत 30%, तर डिझेल पीव्हीसीच्या किमती ह्या 110 पटीनं वाढलेल्या आहेत। त्यामुळेच ही वाढ तोकडी आहे। साखरेचा दर किमान 4 ते 4.5 हजार रुपयाच्या घरात गेल्याशिवाय घसघशीत एफआरपी शेतकऱ्यांना मिळू शकत नाही, हे वास्तव आहे। एकतर नवी पिढी शेतीवरती रमायला तयार नाही, शेतीची दारिद्र्य रेषा रोज बाळंत होत आहे। शेतीमध्ये जिंकणारे मुठभर आहेत तर हरणारे खंडीभर आहेत। आजच्या घडीला शेतकऱ्याला जर चांगला भाव मिळायचा असेल तर प्रत्येक शेतीमालाची किमान आधारभूत किंमत निश्चित व्हायला पाहिजे आणि घसघशीत शेतीमालाला किंमत मिळाल्याशिवाय नवी पिढी या क्षेत्रामध्ये रमू शकणार नाही। नवी पिढी आम्ही शेतावरील मारत आहोत, हे शेतीचं विदारक वास्तव आहे। त्यामुळेच केवळ 100 रुपयाची एफआरपी मध्ये केलेली वाढ ही अतिशय तोकडी वाढ आहे। याच्यामध्ये अजून किमान 400 ते 500 रुपयानं वाढ झाल्याशिवाय शेतकऱ्याला चांगला ऊसाचा दर मिळू शकत नाही, हे वास्तव आहे।